नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे बारीक एकदम मी कोलम तांदूळ घेतलेले। तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता। जसं की तुकडा तांदूळ घेतला, जर तुम्हाला लांबडा पाहिजे असला तर बासमती घ्यायचा। मग हे जे तांदूळ आहेत का नाही, हे वाटी गच्च भरून होते बरं का। आज जे भात मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ते आपण कढईमध्ये बनवूया। तर कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता। एक पळी टाकलेला आहे, गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 चमचा भरून बघा जिरे, अर्धा चमचा मोहरी। मोहरी एकदम बारीक आहे त्यामुळे मी उशिरा टाकलेली आहे। तेजपत्ता, 1 मसाला विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 साध्या विलायची। ह्याच्यामध्ये बघा 6 मिरी, अर्धा स्टार फुलं त्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि 5 लवंगा घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे। उभा कापलेला आहे, त्याला मधून अजून एक भाग केलेला आहे। बारीक जरी कापला तरी चालेल। आता हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा आपला हलकासा भाजलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। हळद घरची असल्यामुळे बघा मी थोडी टाकते। बघा कलर किती छान असा आलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा हे शेंगदाणे 1 मुठभर घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। तर हे शेंगदाणे आणि कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा आणि बघा शेंगदाणे पण आपले चांगले भाजलेले गेलेले आहेत, कारण मस्त असे भाजले जातात। त्याच्यात तसे टाकायचे खरपूस लागतात। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या आहेत। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे। मिनिटभर परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं 1 टोमॅटो आणि तो पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलंय बघा, मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीने सगळं झालं पाहिजे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकणारा हा पावटा घेतलेला एकदम थोडासा बघा नीट करून घेतलेला आहे। खूप सारे मसाले भाताच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, 2 बटाटे घेतलेले छोट्या आकाराचे आणि वाटाणा घेतलेला, हा फ्रेश वाटाणा आहे। तर हे दोन्ही पण मी बटाटे काळे पडतील म्हणून पाण्यातच ठेवले, तर त्यातच हा वाटाणा पण ठेवला होता। तुमच्याकडे फरसबी वगैरे जर असेल ना तर ते जरी टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर फक्त आपण हे परतून घेऊया। गॅस मिडियमच आहे। मिनिटभर मी परतून घेतलेला आहे। आवडीनुसार भाज्या टाका। आता माझ्याकडे थोडासा पावटा होता, थोडासा वाटाणा होता आणि बटाटा त्याचंच केलेला आहे। आता हे गरम मसाला पावडर 1 चमचे। खूप सारे गरम मसाला पावडरच्या रेसिपी मी अपलोड केले आहेत। मसाले भातासाठी, बिर्याणी मसाला, साधे मसाले, सगळे मसाले आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यात बघा हे जे आपण तांदूळ घेतले होते ना, हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। ते टाकून घेते, एकदम बारीक आहेत तांदूळ बघा टाकून घेतलेले। गॅस मीडियम आहे। 1 मिनिटभर ह्यामध्ये परतून घ्यायचं। मिनिटभर बघा मी परतून घेतलेला आहे। गॅस आपला मीडियमच आहे। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, देठासकट घेतलेली आहे बघा, हलवून घेते आणि त्यात टाकायचे आपल्याला पाणी। तर पाणी किती टाकायचं, ज्या वाटीच्या प्रमाणे जर तुमचे तांदूळ आहेत ना त्याच वाटीच्या प्रमाणे। तर ह्यात ओतून घेतले होते ना तर तेवढंच पाणी घेतले बघा। तर आपल्याला 3 वाटी पाणी टाकायचे। गॅस आपला मीडियमच आहे। आता ह्यात कसं असतं माहिती आहे का, जुने नवे तांदूळ बघून तुम्ही पाणी टाका। आता काय होईल, पाणी जास्त होईल जर तुमचे नवीन तांदूळ असेल तर। हे माझे जुने तांदूळ आहेत त्यामुळे तेवढंच पाणी त्याला लागतं। सेम वाटीच्या प्रमाणे बघा तेवढंच सेम 3 वाटी। 1 वाटी तांदूळ आहेत तर बाकीचं आपलं साहित्य पण आहे, पण 3 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। ह्यात टाकणारे मी थोडासा बघा कांदा लसूण मसाला, कारण मिरची आपण कमी टाकलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल किंवा हिरवी मिरची जरी तुम्ही जास्त टाकली तरी चालेल। आता हे मिक्स करून घेते। हे जर आपण उकळस तर ह्याला झाकण नाही ठेवायचं, उकळल्यानंतर आपण ह्याला झाकण ठेवायचं। भात बघा आपला चांगलासा उकळलेला आहे। गॅस आपला मीडियमच होता, मस्त बघा असा झालेला आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, गॅस करायचा आता बारीक आणि बारीक गॅसवर आपण आता झाकण ठेवूया। 10 ते 15 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवायचं। बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं बघा, मस्त असा भात झालेला आहे। एकदा सुद्धा हलवला नाही आणि एकदा सुद्धा बघितलेला नाहीये। एकदम पाणी बिनी बरोबर होतं आणि असे तांदूळ असले की नाही की एकदम मस्त बघा सुटसुटीत एकदम भात होतो। मोकळा मोकळा भात एकदम झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही भात करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।